नेहमीप्रमाणे मी मुडक्याच्या टपरीवर चहाचे घुटके घेत होतो. शाम्या आपला खारीचा वाटा संपवत होता. आत्तापर्यंत त्याच्या खारीनी 2 कप चहा पिऊन टाकला होता. तिसऱ्या कपात शाम्या शेवटची खारी मोठ्या तन्मयतेने बुडवत होता. सुरश्या, तुमच्या चहाचे बिल माझ्याकडे. मुडक्या, मला कॉफी आण. जमिनीत मुंडी खुपसलेल्या शहामृगासारखा मोबाईलमध्ये खुपसलेली मुंडी तशीच ठेवून वशा माझ्या शेजारी बसला. आता येथे वशाचा अल्प परिचय करून देणे क्रमप्राप्त आहे. जसे जसे तुम्ही आमच्या सोबत राहाल तसे तसे त्याचा दीर्घ परिचय होईलच. याचे नाव वसंत जोशी. आम्ही याला वशाच म्हणतो आणि म्हणत राहणार. तो त्याच लायकीचा आहे. तो भरमसाठ किमतीचे कळकट कपडे घालतो, कारण तो स्वतःला आधुनिक, त्याच्या भाषेत मॉड समजतो. ठिगळाचे शर्ट, मुंडीछाट टी शर्ट, फाटक्या विटक्या रंगाच्या जीनच्या पॅन्टी त्याच्या भाषेत कूल असतात. आम्हाला, म्हणजे मला अन शाम्याला हा कंट्री समजतो. आमच्या वशाचे आता मित्रच की मग त्याला परका तरी कस म्हणायचं. 2 वीक पॉइंट आहेत. एक हा मोबाईल आणि बाई, म्हणजे हा थोडासा त्या बाबतीत हा आहे. हा कुठेही, कोणाच्याही अन कसाही तो प्रेमात पडू शकतो. आजपर्यंत तो खूपदा पडलाय. काही वेळेला गुडघे कोपर सडकून निघालेत, पण गडी ऐकत नाही. कोणतीही ती त्याला क्यूट्स दिसते. याबाबतीत तो काळ, वेळ, वय, त्याचे आणि तिचेही, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसाही प्रेमात पडू शकतो. म्हणजे नुसत्या फोटोवरून सुद्धा प्रेमात पडू शकतो. पण अजून पर्यंत याचा पदरी काहीच पडलेलं नाही. अन पडणार कस? बहुतेक वेळेला त्याची एकतर्फी वाहतूक असते. समोरून येणारी ती दिसते, त्याच्याच दिशेने येत असते, पण रोड डिव्हायडरमुळे ती भुरकून पास होऊन जाते. एकूण काय, तर वशाच्या सादाला काही प्रतिसाद मिळालेला नाही. शाम्याने याच्या जन्माच्या वेळीचा किस्सा सांगितलाय. वशा जन्माला तेव्हा त्यानं भोकाड पसरलं म्हणे. काही केल्या थांबेना. डॉक्टरांनी हात लावल्यावर तर यान आपला स्वर अधिकच तीव्र केला. पण जेव्हा जवळच्या तरुण नर्सने घेतले, तेव्हा तो चटकन रडायचा थांबला. शाम्या निद्यांबीस आहे. त्याने हा किस्सा वशाच्या आईच्या नावावर बराच खपवला आहे. खरं सांगतो सुरश्या, हा किस्सा खरा आहे, मला काकूच म्हणाल्यात. त्यांनी अजून एक गंमत सांगितलीये. कोणती? लहानपणी वशाला याची आजी गुटी घालायची. याचे आजोबा तिंबुनाना पडवल्ली त्यांनी मुरुडशेंगे सोबत शिलाजीतची मुळी या गुटीच्या डब्बीत ठेवून दिली. मग काय, रोज एक वेढा सहानेवर या मुळीचा पण पडायचा, म्हणून हा बालपणापासूनच बहकलाय. तुम्ही नका या शाम्याचा नादी लागू. येथे वशाचे अल्प परिचय संपन्न होतन. काय वशा आज एकदम करंट मधी? क्या बात है? शाम्याने नवीन खारी मागवत विचारले. यार, आज आपण एकदम खुशमड मध्ये आहोत. का, काय झालाय? मुडक्याने आणून ठेवलेला गरम कॉफीचा कप वशाने तोंडाला लावला. आईग, वशाचे असेच आहे. सगळे चहा घेत असतील तर हा कॉफी मागवतो. का, तर मी तुमच्यापेक्षा वेगळा आहे हे दाखवण्यासाठी. त्याला चहा कॉफी बशीने पिणे गावंढळपणाचे वाटते. नको ते करतो आणि फजित पावतो. आता सुद्धा अदमास घेता गरम कॉफीचा कप तोंडाला लावला आणि जीभ भाजून घेतली. वशा, काय भानगड आहे? मी गंभीरपणे विचारल्यावर त्याची कळी खुलली. काय सुरश्या, तुला तर माहित आहे आपण कसे आहोत ते. एकदम दिलदार. मायला, सटी सहामाहीला येतोस आणि चहाचे बिल दिले की झालास का दिलदार? बियर फियर पाज मग हवं तर दिलदार म्हणू. शाम्या भडकला. शाम्या, भडकू नकोस, आपल्याला वशा नवा नाही. हा, तू बोल वशा, काय विशेष आहे का इतका खुश आहेस? काही नाही, नेहमीचंच.
गेल्या 4-6 दिवसापासून ती सारखे मेसेज करतीय. थोडासा लाजत तरी आड्यातखोरपणे वशा म्हणाला. कोणती? शाम्याने खारीखाण्यातून सवड काढून विचारले. आहे एक. स्वीट हार्ट. स्वीट हार्ट म्हणजे वशाच ब्रँड न्यू हड. वशा, काय काय डिटेल वार सगळं सांग. शाम्याने इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केली. म्हणजे जे काय असेल त्याचा शाम्या पार इस्कोट करणार. थोडक्यात बातमी अशी होती की रोज संध्याकाळी 7 वाजता वशाला एक मेसेज येतोय. आय लव्ह यू. आय एम वेटिंग फॉर यू. फोन नंबर आणि सोबत एक क्यूट फोटो. आता पुढे काय करावे याबद्दल आमचा म्हणजे माझा आणि शाम्याचा सल्ला घेण्यासाठी वशा येथवर आला होता. वश्या, या फड्यात पडू नकोस. हे खरे नसते. मी माझे प्रामाणिक मत दिले. सुरश्या, तून एकदा तिचा डीपी पहा. मग बोल. यार कसली क्यूट ब्युटी आहे. वश्या, तेथे काय पण टाकता येते. या शाम्याने नाही का मारुतीचा फोटो डीपी म्हणून टाकलाय. तून खूप निगेटिव्ह आहेस. ती माझ्या राजबिंड्या. हाही एक वशाचा स्वतः बद्दलचा भ्रम. डीपी वर विश्वास ठेवून मला लव्ह करते आणि तू म्हणतोस हे खर नसतं. मला खर कारण माहित आहे. तुम्ही माझ्या लकवर जळते. सुंदर पोरगी मिळतीय अन तीही या वसंताला कस बघवेल. तुम्हाला माझी प्रगती भरभराट पाहावत नाही. तुम्हाला मित्र म्हणायला मला लाज वाटते. वश्या, नवटंकी बस झाली. मला तुझी काळजी वाटते म्हणून तुला सल्ला दिलाय. वश्या, तू त्या सुरशाकडे नको लक्ष देऊस. तो नेहमीच पुढे जाणाऱ्यांचे पाय मागे ओढतो. मला जर विचारशील तर. शाम्याने थोडा पॉज घेतला. तर काय? वशाने अधीरतेने विचारले. तर मी ही हेच म्हणेन की तू नको या फड्यात पडू. अरे पण का? का काय? वशा, तुझ्यात ते डेअरिंग नाही. तू ऐत्या वेळेस ढेपाळतोस. तुला सिच्युएशन सांभाळता येत नाही. मागे माधवीच्या वेळेस असेच झाले होते. काय झाले होते? विसरलास? बागेत भेटायला बोलावले होच तिला. बाप आणि भावाला घेऊन आली. शर्टाचे जाऊ दे बनियन फाटेस्तोवर बंधला होतो तुला त्यांनी. मी अन सुरशाने कशी बशी तुझी सुटका केली होती. नको रे त्या वाईट आठवणी काढूस. पण नेहमीच असे होत नसते. बी पॉझिटिव्ह. शेवटी शाम्या पण वैतागला. ते मरू दे. तुझ्या मानत काय आहे? शाम्याने विचारले. मी म्हणतो ट्राय मारावा. मार. पण वशा, आम्हाला वाटते तूच निर्णय घ्यावा आणि परिणामही तूच भोगावे. आम्ही त्यात नाही. मी वशाला निर्वाणीचा सल्ला दिला. वश्या, तू नको सुरशाच ऐकू. हाड फोन. दाखव डेअरिंग. कुठ भेटती विचार. शाम्याने शेवटचा घाव घातला. वशाने फोन लावला. ठिकाण, वार, वेळ ठरली. 4 दिवसांनी वशा देवदास होऊन मुडक्याच्या टपरीवर आला. त्याच्या चेहऱ्यावरून काहीतरी सॉलिड गोची झाल्याचे स्पष्ट जाणवत होते. काय वशा भेटली का रे ती? शाम्याने विचारले. वशा गप्पच. वशा, नसेल सांगायचे तर नको सांगूस. बनियन शाबूत आहे ना? मी हळूच विचारले. सुरशा, तू अन शाम्या मला का छळताय? साला मी कसल्या दुखाहत आहे? ते विचारायचं सोडून चेष्टा कसली करताय? वशा, चिडतोस कशाला? आम्ही तेच तर विचारतोय. त्या दिवशी तू तिला भेटायला गेला होतास का? शाम्याने नरमाईचा सूर लावला. हो. मग ती भेटली का? वशा पुन्हा गप्पच. मायला, वशा काय झाल त्या दिवशी हे तू नाही सांगितल तर आम्हाला कस कळणार? अन आम्हाला नाही कळल तर आम्ही काय डोंबल मदत करणार? शाम्याचा आवाज थोडा वाढलाच. त्यामुळे झाले काय की मुडक्या गल्यावरून उठला अन आमच्यात सामील झाला. तू तर बोलूच नकोस शाम्या. तूच कर डेअरिंग म्हणून भरीस घातलेस.
तिथंच सगळा घोळ झाला. हा खर्य. मग काय करू? नको म्हणतो तर तूच ट्राय मारतो म्हणालास. अबे पण पुढे झाल काय ते तर सांग. कसं काय? तेथे गेलो तर काय? मायला ती एक तो दाढीवाला बाबा निघाला. इतका वेळ सत्यनारायणाची पोथी ऐकवी तशा तन्मयतेने ऐकणारा मुडक्या टायर फुटल्यासारख हसला. त्याच हू हसण बराच वेळ उसवत राहील. मी अन वशा आश्चर्यचकित होऊन हसत राहिलो. एखाद्या कॉल गर्लत झेंगट असाव असा आमचा कयास होता, पण तर वेगळंच निघाल. गप्पा रे घड्यानो. काय गाढवा सारख खिदळताय? वशा ओरडला. पिन ड्रॉप सायलेन्स झाला. वशा आम्ही नकोच म्हणत होतो. तू ऐकल नाहीस. पण झाल ते झाल. आता आमच्याकडून तुझी काय अपेक्षा आहे? शाम्याने विचारले. शाम्या, मला न्या लव यू च्या मेसेज पासून सुटका पाहिजे. मला बियर पाजणार. देतो. पण पुन्हा पुन्हा हा मेसेज यायला नको. वशा, अबे तो नंबर ब्लॉक करना. कशाला या शाम्याला बियर साठी सोकावून ठेवतोस? मी सजेस्ट केले. तू मला बेकूफ समजतोस काय? 2 दिवसापूर्वीच ते करून पाहिलं. मग काही नाही. दुसऱ्या नंबरवरून तोच मेसेज येतोय. आता मीही कोड्यात पडलो. शाम्या कसा काय इनकमिंग मेसेज थांबवणार? तर मग ठरलं. बियर पार्टी. काय वशा? ठीक आहे, मलूल आवाजात वशाने कबुली दिली. वशा, आण तुझा तो मोबाईल. शाम्याने वशाच्या मोबाईल वर मेसेज टाईप करायला सुरुवात केली. हॅलो डार्लिंग, I love you too. I have a special and personal number for this sweet purpose. Contact me on the following number only, hereafter. वशा, तुझ्या त्या टकल्या साहेबाचा फोन नंबर सांग. ते बेन इब्लीस आहे, तुला कशाला त्याचा नंबर पाहिजे? पाय धू म्हण की धुवावे. बाकी इचारू ने. वशाने नंबर दिला. शाम्याने तो नंबर त्या मेसेज मध्ये घालून तो लवला फॉरवर्ड करून टाकला. वशा निघून गेला होता. शाम्या, ही डोकेबाजी कशी काय जमती रे तुला? त्यात काय डोक्यालिटी? तुला म्हणून सांगतो सुरशा, हे SMS मलाच येत होते. मीच वशाचा नंबरवर डायव्हर्ट केले. या पुढे सारे मेसेज वशाच्या इब्लीस साहेबांना छळणार. मी त्या दिवशी शाम्यासाठी चहा खारीची पार्टी दिली.